उत्तर देऊ इच्छितो आपल्या दुधाळे साहेबांच्या. सर त्यांचा प्लॉट जो आहे MIDCच्या हद्दीलगत वाटप झालेला आहे आणि मला येऊन 1च वर्ष झालं, आपण 2 वर्ष म्हणत आहात. तर हद्दीला असल्यामुळे सर ते शेतकरी काय करतायत, तिथून जागा मागतायत रस्त्यासाठी. तर त्यामुळे त्यांना अडवणूक करते सर. 2 ते 3 वेळा आपण त्यांना पोझिशन देण्यासाठी सर्वेअरला पाठवलं, परंतु त्या अडचणीमुळे आपण त्यांना पोझिशन देऊ शकलो नाही. क्लिअर MIDC मध्ये असेल सर तर रस्ता कोण मागते तिथून? बाजूचे शेतकरी मागतायत. नाही, शेतकरी मागू द्या, पण तुमच्या डिक्लेअर MIDC मध्ये असेल तर त्याचा काय प्रश्न येतो? सर त्या प्लॉट मधून रस्ता जातोय, तर आपण तसा एक प्रस्ताव करून हेडक्वार्टरला पाठवत आहोत. नाही, रस्ता मधून जातो म्हणजे तुमच्या प्लॅन मधला बाउंड्रीवरून जातोय सर, एकदम बाउंड्रीला प्लॉट आहे. हां, आणि त्या बाउंड्रीवरून त्या शिवरस्ता आहे. स्थानिक शेतकरी. नाही, शिवरस्ता हा रस्ता नसतोच. तुम्ही मला एकदा चर्चा करा. शिवेची सगळी बाजू जी बघा, एक लाईन असेल 12 फूट आहे, 2 लाईन असेल आणि डॉटेड असेल तर 20 फूट आहे, नसलं तर 32 फूट आहे, म्हणजे 2 लाईन असतात. पण शिवेचं सगळं क्षेत्र त्याच्या जमिनीमध्ये असते. त्याच्यामुळं शिव ही 2 गावाची फक्त बाउंड्री फक्त दाखवलेली आहे, पण शिवावरून रस्ता कधीच नसतो. नाही, ते म्हणत असतील तर त्यांचा जो रस्ता आहे तो त्याच्या वहिवाटीचा असेल, इजमेंट राईटचा रस्ता कुठून द्यायचा बघू ना आपण. तुम्ही तो घेऊन या माझ्याकडे प्रकरण, असं नाही आहे तसं काही. आपण निर्णय घेऊ त्यावर, कारण ते 2 वर्षापासून जर थांबलेले असतील ह्या गोष्टीसाठी, रस्त्यासाठी विरोध करते. त्यांचा कुठं असेल रस्ता ते त्याला तहसीलदारला सांगून मामलतदार कोर्ट खाली देऊन टाकून रस्ता. जळकोटच्या MIDC बद्दल माहिती सांगा. जळकोटला पण मोजणी सुरू केली होती, परंतु शेतकरी विरोध करत आहेत. आपण 5 वेळा जवळपास त्या ठिकाणी गेलेलो आहोत. 5 वेळेला त्या ठिकाणी 200 ग्रुप बऱ्यापैकी आहे, त्यांचा विरोध आहे. त्यामुळे पुढील कारवाई स्थगित आहे त्यामुळे जळकोटच्या. तर आम्ही तिथे बैठक सुद्धा घेतली जळकोटमध्ये, मी आणि SDO साहेबांनी, तरी सुद्धा रिस्पॉन्स तिथं मिळत नाही. सर, मी शुभम फुलारी, माझी स्वतःची प्रायव्हेट